हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ इव्हनिंग म्हणून टायमिंग यावेळेत इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत. माझी साफसफाईच्या कामाला सुरुवात झालेली आहे. तर म्हणजे मी 4:30 वाजता घरी आलेली आहे. आल्यानंतर चहा वगैरे झाला, यांची आंघोळ झाली आणि हे गॅरेजला गेलेले आहेत. म्हणजे 4-5 दिवस झाले गॅरेजला गेलेले होते. गॅरेजला खूप मिस करत होते हे, कारण दररोजचं कसं असतं ना, आपलं जे रुटीन असतं ते असतं. थोडासाही बदलावा की थोडंसं वेगळं वाटतं आणि जड पण जातं. त्यांना तसंच वाटत होतं. जसं आम्ही बेंगळूरला गेलो, 3-4 दिवस आमचे तिकडे मोडलेले आहेत आणि तसंच इकडं गॅरेजकडे घराकडे थोडंसं असं झालेलं. पण घराकडे दिनेश सोनल होती, त्यामुळे तितकं टेन्शन नाही आहे मला, निवांत होते मी. पण गॅरेजकडे मात्र फक्त जे कामाचा मुलगा होता तो आहे आणि दिनेश जरा घरी आणि गॅरेजला चालू होत्या, कारण सोनल एकटी होती घराकडे, त्यामुळे त्याच्यावरती सगळी जिम्मेदारी आलेली होती. तर असं आता फायनली घरी आलेलो आहोत आणि जस्तीने आपापल्या कामात लागलेलो आहोत, जे आपलं डेलीचं रुटीन आहे ते. तर मी आल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि साफसफाईच्याच कामाला सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला वाटेल की ताई आल्यानंतर सुरुवातच केली, थोडंसं रेस्ट वगैरे घ्यायचं ना, आंघोळ वगैरे करायची. तर हो, उद्याच्याला आहे आषाढी एकादशी, मग उद्या खूप कामाचा लोड येणार आहे. सोनल पण म्हणत होते आपण उद्या करूया, पण सोनल आज जाणार आहे आईकडे. आईचा फोन आलेला होता की तिला पाठवून दे, इकडं खूप हे होत आहे. म्हणजे कसं आहे, आता आई एकटी आहे, शेताकडचे कामं घरची कामं होत नाहीत तिला, त्यामुळे सोनल इकडं 4-5 दिवस झाला आहे, त्यामुळे तिकडेही थोडंसं हे झालेलं आहे. म्हणून सोनलला मी 6च्या एसटीनं पाठवून देणार आहे. मग उद्या परत कपड्याचा बाजार तसाच झालेला आहे. कपडे खूप सारे धुण्यासाठी आहेत, जे घेऊन गेलेले होते. शीतलनं तिथं कपडे धुलेले आहेत, तरी पण ते कपडे मी काय केले, ओलेच बॅगमध्ये कोंबून आणलेले आहेत आणि ते रात्रभर बॅगमध्ये हवा बंद असल्यामुळे थोडासा त्याचा पण वास येत आहे, म्हणून ते डबल मला कपडे धुवावे लागेल. तर बकेटात भरून ठेवले जे कपडे धुवायचे आहेत, कारण आता यावेळी तर मी धुणार नाही आहे. सगळे बकेटात भरून ठेवले आहेत आणि सकाळी लवकर मी ते धुणार आहे. तर बघूया, उद्याचा वेगळाच गोंधळ आहे. उद्या एकादशी आहे, तर थोडी म्हणजे देवपूजेलाही वेळ लागणार आहे. परत मला बघू शकता इकडे दिनेशची कशी मस्ती चालू आहे. खूप मस्ती चालू असते याची दिवसभर, आणि मी नव्हते, त्याला करमत नव्हतं. दिवसभर फोन लावायचं, मम्मी कधी निघाला त्याचं चालूच होतं. तर असं इकडं दीपकचा फोन आलेला आहे की मम्मी कधी जाऊन पोहोचलो. म्हणजे फोन तर अलाउड नसतो, पण त्याच्या मित्राकडे कुणाकडे मोबाईल असला तर घेऊन लावून एक 5-10 मिनिट बोलतो. तो जास्त काही बोलत नाही आहे. म्हणजे आम्ही बेंगळूरमध्येच होतो 2 दिवस, तर तेच विचारत आहे मम्मी घरी कधी पोहोचलो, तेच विचारपूस करण्यासाठी फोन लावलेला आहे. तर दीपकला बोलत इकडे मी कामं आवरत आहे. तर एक गूळ ठेवलेला होता इकडं, सोनलने लक्ष दिलं नाही. मीही घाईगडबडीत तसंच कवरमध्ये ठेवलं होतं अलमारीमध्ये. त्यामध्ये इतक्या काळ्या मुंग्या भरलेल्या आहेत ना, खूप साऱ्या. म्हणजे थोडंसंही मुंगीला कळालं की तिथं काहीतरी गोडाचं पदार्थ आहे, मग लाईनच लागते ते. तसं झालेलं होतं, पूर्ण भरलेली आहे अलमारी मुंगीनं ते. तर कवर नेऊन बाहेर ठेवलेलं आहे, नंतर काढेन आणि अगोदर मी किचन स्वच्छ करून घेते. म्हणजे पीठ वगैरे पडलेले, सोनलनं भाकरी केली आहे दुपारच्या वेळेमध्ये. तर थोडंफार पीठ झालेलं होतं, सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि बेसिंग पण तसंच झालं होतं, व्हाईट कलरचं आहे ना, खूप लवकर ते खराब होतं. ते पण मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि मला बाथरूम सगळे क्लीन करायचे, पण हार्पिक संपलेले या वेळेमध्ये, त्यामुळे आता बघूया हार्पिक आणल्यानंतर मी ती स्वच्छ करून घेणार आहे. आता फरशी पुसून घेते. तर इकडं मॉपमध्ये पाणी आणि लिक्विड टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पोत्र बुडवून प्रेश करून घ्यायचं आणि पूर्ण घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. म्हणजे फॅनही ऑन केलेले, कारण वातावरण थंड आहे, लवकर पाणी हडकलं जात नाही. पण मॉपनं तितकं टेन्शन नाही, आपण हातानं पुसतो, त्यामध्ये वेळही भरपूर लागतो आणि घर सगळं पाणी पण होतं. आणि अगोदर मला मॉपच आवडत नव्हतं, हातानंच पुसणं व्यवस्थित वाटत होतं. पण आता मला हातानं पुसणं व्यवस्थित वाटत नाही, मॉपनंच व्यवस्थित वाटतं, कारण कमी वेळामध्ये आपली कामं स्वच्छ होऊन जातात. तर अगोदर मी बेडरूम स्वच्छ करून घेत आहे, मग नंतर किचन, मग इकडची रूम, मग हॉल. अगदी 15 मिनिटामध्ये होऊन जातं, जास्त वेळ मला लागत नाही. सोनलच्या जरा चालू आहेत, आता तिला जायचं आहे. तर एस टी कधी आहे काय नाही विचारलेली आहे गावाकडे फोन लावून. म्हणजे कसं आहे, आता एस टीचं टायमिंग चेंज झालेलं आहे. अगोदर वेळेतच होते, म्हणजे तासाला एक एस टी होती, पण आजकाल एस ट्या कमी झालेल्या आहेत. म्हणजे आणि टायमिंग पण चेंज झालेलं आहे, तेच विचारत होती. तर 6 वाजता एस टी आहे इथनं सोनलला. तेच म्हणत आहे ताई मी आता थोड्या वेळानं जायला निघते. तर मला आवरून घे, जेवण वगैरे कर. म्हणजे जेवण दुपारी कधी केली माहिती नाही, म्हणजे मी आल्यानंतर फक्त चहाच पिलेला आहे आम्ही. तर जेवण वगैरे कर म्हणत आहे तिला. तर नग म्हणत आहे, जेवण वगैरे झालेली दुपारीच त्यांचं. तर इकडचं रूम पुसून झालं, बेडरूम पुसून झालेलं आहे, किचन झालेलं आहे आणि आता इकडं आलेली आहे मी. आणि हॉल तितकं राहिलेलं आहे, ते पण मी पटकन पुसून घेते आणि आंघोळ करून घेते. म्हणजे पाणी वगैरे गरम झालेलं आहे. थोडंसं बिना आंघोळचं ना कडकड होतं, म्हणजे आपल्याला सकाळी लवकर आंघोळ करून सवय, थोडंसंही लेट झालं ना मला खरंच खूप हे होतं. पण 2-4 दिवस झाले अशीच अवस्था आहे आमची, जसं आम्ही बेंगळूरला गेलो तेव्हापासनं. तर असं झालेलं. इकडचं फॅन ऑन केलेले आहेत मी, हॉलमधले हे तिकडचे सगळेच फॅन ऑन केले, म्हणजे पाणी हडकत राहील, कारण आता सतत येरझाऱ्या होत आहेत आणि पावलं उठतात, त्यामुळे पटकन. आणि शोकेस वगैरे मी स्वच्छ करून घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण काढलेलं नव्हतं सामान मी, थोडंफार वरची साफसफाई जी म्हणतात ना तशी मी केलेली आहे.
आणि हे पण पुसून घेत आहे. आणि दिनेशला म्हणून थोडीफार सामग्री आणायची होती, म्हणजे आता उद्या एकादश आहे तर म्हणलं शाबू वगैरे घेऊन ये. संपलेलं आहे थोडंफारच होतं, तर आता दिनेशला ते पण किराणा आणाय पाठवून देणार आहे. परत भाजीचं एक खूप मोठं टेन्शन असतं, तर भाजीसाठी टोमॅटो वगैरे ते पण आणायला लावलेले आहेत. तर दिनेश घेऊन येईल, तोपर्यंत माझी साफसफाईची कामही होतील, आंघोळी होईल, मग नंतर आणखी एक मी चहा करून घेणार आहे. आणि मग बघूया आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी काय काय करायची आहे. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे, तर एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आणखीन काय बघायला आवडेल. तर मी जसं वॉइस ओव्हर देत आहे तसं शेरूचा धिंगाणा चालू आहे बाहेर की मला सोडा, मला जायचं आहे. जसं इव्हनिंगची वेळ झाली की सुरुवात होती त्याची आरडाओरडा तर पण चालू होतं त्याचं. आणि सोडल्यानंतर शांत बसणारे घरभर चिखल करत आहे. म्हणजे आता पाऊस चालू आहे बाहेर, 2 दिवस झाले इकडे पाऊस आहे. जसं आम्ही आलो बेंगळुरून तसं पाऊस चालू आहे कंटिन्यू, रात्रंदिवस पाऊस आहे. आणि पूर्ण चिखल झालेले दारासमोर. आणि शेरू शांत बसत नाही, त्या चिखलामध्ये जातो, लोळून येतो आणि मग घरभर ते चिखल होतं, त्यामुळे त्याला सोडत नाही आणि त्याचा आरडाओरडा चालू आहे. तर दिनेशची आणि सोनलची इकडे चर्चा चालू आहे. दिनेश म्हणत आहे की मावशी आज एक दिवस राहा, उद्या जाशील. पण नाही, आता आईचाही विचार करावाच लागेल. तर तिकडं आईकडेही जावं लागेल, म्हणजे गावात पिरं बसलेल्या आहेत, मोहरम आहे म्हणजे सण आहे उद्या, त्यामुळे सोनलला पण जायचं आहे. म्हणजे जत्रा वगैरे भरते, तिकडचं गावाकडं थोडंसं वेगळं असतं. इकडं ते काही नसतं, म्हणजे आहे इथं पण गावामध्ये आहे, तिकडं कोणी जात नाही. इकडं जे सिटीकडं आहे ना, म्हणजे बसस्टँडला तसं काही नसतं इकडं, त्यामुळे इकडं तितका धिंगाणा नाही आहे ते सणासुदीचा काही. तर इकडं पूर्ण पुसून झालेलं आहे. आणि मी दिनेशला आणि सोनाला म्हणते की तुम्ही आता जिथं बसला तिथंच बसा पाणी हडकूजेपर्यंत, कारण परत पावलं उठतात त्यावरती. आणि फॅन ऑन केलेत, लवकरच ते हडकलं जातं पाणी. तर पुसून झालेले पूर्ण. आता बाहेरचं पोर्स पुसायचं आहे, तर दिनेशला म्हटलं आता खूप थकलेली आहे मी, कारण आल्यापासून नुसती धावपळ चालू आहे माझी. तर बाहेरचं तू पुसून घे आणि मी आता आंघोळ वगैरे करून घेते आणि चहा करून घेते. म्हणजे एक वेळा झालेलं आहे यांच्यासोबत, तरी पण बघा थोडासा थकवा आलेला आहे. आणि ही जी झाडाची म्हणजे कुंडी जी आहे ना, शेरूसाठी मी इकडे ठेवलेले होते, कारण एकही कुंडा व्यवस्थित राहू देत नाही, पूर्ण त्याचं झाडाचं तोडा मोडा करत आहे. म्हणजे कुठं आपण ते पाणी घालून त्याला छान असं मोठं करतो, छान ग्रो होतं ते, कारण आपण त्याची व्यवस्था खूप करतो. पण शेरू एका दिवसात त्याची वाट लावतो, पूर्ण ते तोडून मोडून टाकलेलं आहे चावून त्याला. आणि कोंडे पण खूप सारे तोडून म्हणजे चावून ते कट करून टाकलेले आहेत. म्हणून मी इकडच्या साईडला ठेवले, नंतर अगोदर खूप छान मी ठेवलेली होती, इकडं दोन असं छान सजवून. पण शेरू काहीच राहू देत नाही. इकडचा कुंडा तुम्ही बघू शकता, पूर्ण ते असं केले बोचरं पूर्ण ते वरचा कट जे आहे ना ते सगळं कातरून टाकलेलं आहे. तर मनी प्लॅन्टचं जे होतं ना रोपटं, ते एकदम नाहीसच झालेलं होतं त्या कुंड्यामध्ये. तर एक दोन पाने येत होते, तर मी ते कुंडा उचलून साईडला ठेवलेला होता, कारण शेरू ना त्याला ठेवतच नाही, पूर्ण कट करून टाकत होता. तर आता छान ग्रो केलेलं आहे, त्यामध्ये छान वेल वरती आलेला आहे, म्हणून इकडे ठेवलेलं आहे. तर हे बाहेर पोर्ट्स वगैरे पुसत आहेत आणि ते कुंडे मी थोडंसं इकडं तिकडे ठेवलेले छान दिसायसारखं. बघू शकता पूर्ण घर छान चमकत आहे, म्हणजे पूर्ण घरचं जे आहे ना स्वच्छता क्लिनिंग झालेली आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. टायमिंग बघू शकता सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. आजचा वार बुधवार आहे, तारीख आहे 17 जुलै आणि आज आहे आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. तर सर्व ताईंना देवशयनी एकादशीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर आतापर्यंत बऱ्यापैकी कामं आवरलेले आहेत, म्हणजे पूर्ण घरची साफसफाई पुसणं वगैरे झालेलं आहे, आंघोळ झालेली आहे. आणि आज वातावरण असं झालेलं आहे ना की आता पाऊस येणार की काय, म्हणजे एकादशी म्हणजे आषाढी एकादशीला ना पाऊस रिमझिम चालू असतो. तर देवांना पितांबरी लावून घासून स्वच्छ करणार आहे. थोडासा पूजेला वेळ लागला तर काही हरकत नाही. दिनेश गेला आहे दूध आणण्यासाठी आणि मी रात्री शाबू भिजत टाकलेला आहे. आणि बगर बनणार आहे, म्हणजे वरीची तांदळाचा भात बनणार आहे आणि आमटी बनवणार आहे. आणि दिनेशसाठी वरण भात त्याचा स्पेशल आहे. तर चला अगोदर देवपूजा करूया. तर अगोदर पाणी भरून घेते, कारण लाईटचं काही नक्की नसतं. एक वेळा लाईट गेली की मग लवकर येत नाही, कधी कधी येते कधी कधी येत नाही, त्यामुळे काही नक्की नाही आहे कधी येणार आणि कधी नाही. म्हणून लाईट राजेपर्यंतच मी पाणी भरून घेते. सकाळी बोरवेल चालू केलेला होता, बाहेरचं पोर्स वगैरे मी धुवून घेतलेला आहे, पण आंघोळ झाल्यानंतरच पाणी भरून घेते मी. तर इकडं हे हांडं भरून घेतलेलं आहे, हे स्टीलचा हांडा एक भरून घेते मी, कॅन एक भरून घेते. आणि जे तांब्याचा हांडा आहे ना ते रात्रीच भरलेलं आहे आणि ते पाणी पिण्यासाठीच ठेवलेलं, मी देवाला वगैरे घेत नाही आहे, कारण त्या हांड्यातलं पाणी पिण्यासाठी स्पेशल ते हांडा आणलेलं आहे. तर म्हणलं त्यामध्ये आहे तर ते आता रिकामं करणार नाही, भरणार नाही आहे, कारण दिवसभर चालेल ते भरूनच आहे. तसं तर आता पावसाळ्यात पाणी जास्त प्यावंसंही वाटत नाही, तसं जशाल तसं राहत आहे. तर एक छोटा हांडा मी आता देवपूजेला भरून घेतलेला आहे आणि एक मोठा हांडा मी भरून ठेवत आहे. म्हणजे आता जी ही स्वयंपाक बनेल याच पाण्यानं बनणार आहे, म्हणजे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी. साबुदाण्याची खिचडी, वरीच्या तांदळाचा भात, आमटी हे सगळं बनणार आहे. आणि दिनेशसाठी मी वरण भात बनवणार आहे, म्हणजे त्याचा काही उपवास वगैरे राहत नाही आहे.
तर शिरूचा आवाज तुम्हाला जास्त येत असेल माझ्यापेक्षा, कारण त्याचा खूप वेळ झाला आरडाओरडा सुरू आहे. म्हणजे जसं 4:30-5 वाजत आले की मग सुरू होतं त्याचं, म्हणजे एक सवय झालेली आहे त्याला. त्यावेळेत मी सोडत असते, पण आज सोडत नाही आहे म्हणून खूप भरपूर वेळ झाला त्याचा आरडाओरडा सुरू आहे. तर पाणी मी भरून घेतलेलं आहे आणि आता देवांनाही मी स्नान घालते. म्हणजे आज पितांबरी लावून स्वच्छ म्हणजे घासून स्नान घालणार आहे. थोडासा वेळ जास्त लागणार आहे. म्हणजे आसन वगैरे मी चेंज केलं नाही. आता उद्या परत गुरुवार आहे, उद्याच्याला मी आसन चेंज करणार आहे. तर आज फक्त मी देवांना पितांबरी लावून स्नान घालणार आहे घासून. कारण देवाचा रंग थोडासा असा झाला आहे. पावसाळ्यामध्ये जेही पितळ तांब्याचे देवा असो, भांडे असो, ते थोडेसे रंग बेरंग होतोच. आणि देवारा पण मी पुसून घेतलेला आहे. म्हणजे फुलं वगैरे जे पडले तिकडे ते पण मी स्वच्छ करून घेतलं. रांगोळी काढलेली आहे आणि पूर्ण मी देवारा पुसून घेत आहे अगोदर, मग देवांना स्नान घालणार आहे. आणि इथं जे स्टीलचा देवारा ठेवलेला होता ते पण मी काढलेला आहे. कारण त्यामध्ये देवं ठेवणं म्हणजे एकाला एक लावून मी मूर्त्या ठेवत होते, त्यामुळे थोडीशी अडचण वाटत होती. म्हणून मी म्हटलं जसं आपण आता कपडा आसन अंतरलेला आहे त्यावरतीच देवा असंच ठेवूया. तर बोरवेल चालू आहे, आणखीन वरच्या टाक्या भरायच्या आहेत. तर यात बोरवेलचंच पाणी मी घेतलेलं आहे आणि पितांबरी काढून घेत आहे. देवांना मी स्नान घालते अगोदर. आणि स्वयंपाक वगैरे मी आणखीन काही सुरुवात केलेली नाही आहे, कारण आता फक्त दिनेश जेवण करणार आहे आणि त्याचं थोडंफार खाणंपिणं झालेलं आहे. म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे सकाळी खातात, तर थोड्या वेळाने तो जेवण करेल. तर वरण भात त्याच्यासाठी बनवणार आहे, आमच्यासाठी साबुदाण्याची खिचडी आणि वरीच्या नारळाचा भात, आमटी हे सगळं बनणार आहे. ते सगळं मी निवांत बनवणार आहे. अगोदर मी निवांतपणे देवपूजा करून घेते. देवपूजा झाली ना कसं खूप छान वाटतं, मन प्रसन्न राहतं आणि कुठलंही काम हातात घेतलं ना करण्याची एक वेगळीच एनर्जी असते आपल्यामध्ये. त्यामुळे अगोदर मी देवपूजा करते. तर इकडं देवांना मी पितांबरी लावून छान घासून स्नान घालत आहे. म्हणजे एकदम हिरवे देव झालेले आहेत, एकदम हिरवा रंग आलेला आहे. आणि तसं तर मी देवांना स्नान घातल्यानंतर अगोदर कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसते, कारण देवाची चमक जास्त वेळ टिकून राहावी. तरी पण बघा पावसाळ्यामध्ये कसंही करा 1-2 दिवस चमक राहते, नंतर जशाला तसेच रंग होतो. तरी पण काही हरकत नाही. पितांबरी तर आहेच आहे. पितांबरी लावून आपण क्लीन केलं ते आणखीन स्वच्छ होतात. तर बघू शकता एकदम सोन्यासारखी चमक येत आहे. तर अशाच पद्धतीने सगळ्या मूर्त्या मी स्वच्छ करून घेत आहे. म्हणजे देव खूप सारे आहेत, त्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो. आणि आरतीचं ताट पण ज्यांना ते पण असं झालेलं एकदम चिकट झालेलं आहे. पाणी भरून ठेवलेलं आहे मी. म्हणजे एक वेळा दिवा लावला ते आरत्या प्रज्वलित केल्या आणि तसंच ठेवलं ना थोडंसं ते धुराळा वगैरे पडून चिकट होतंच, म्हणून मी अगोदर पाणी भरून ठेवलेलं आहे. तर बघू शकता मी मूर्त्या तुम्हाला जवळून दाखवत आहे. एकदम सोन्यासारखी चमक आलेली आहे. तर देव मी पितांबरी लावून घासून स्वच्छ केलं, स्नान घातलेलं आहे. आता कॉटनच्या कपड्यानं पूर्ण देव पुसून घेत आहे. म्हणजे पाणी अजिबात ठेवायचं नाही, म्हणजे 1-2 दिवस चमक बनून राहते. आणि तसं तर उद्या गुरुवारी उद्या पण मला पितांबरी लावून घासून स्वच्छ करायचं असतं, कारण प्रत्येक गुरुवारी जे नेहमी बनवलेलं आहे ते आहे. म्हणजे दररोज होत नाही आहे, पण आज एकादश आहे म्हणून मी आजही मी देवांना पितांबरी लावून स्नान घातलेलं आहे. आणि उद्या गुरुवार आहे म्हणून उद्याही मी म्हणजे हे स्पेशलच आहे ते दोन्ही. म्हणजे आज एकादशीचाही दिवस स्पेशल आहे, उद्या गुरुवारचं तर ते पण स्पेशलच आहे.